परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय। त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आले आहेत। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती। तसेच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती। त्यानंतर सबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, पीआरपीच्या महिला अध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आले। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे। पोलीस मारहाणीमुळे सोमनाथ दगावलाय, याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे। पुतळ्यावर दगडफेक करण्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 दिवस झालं जातीवादी आणि ह्या भारतीय संविधानाचं ज्यांनी तोडमोड करून रस्त्यावरती फेकलं, ज्यांनी भारतीय संविधानाचा अवमान केला, त्या जातीवादी आणि त्याच्या पाठीमागे इतर जे कोणी जातीवादी आहेत संघटन, त्यांचा पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग न अवलंबता जो आंबेडकरी कार्यकर्ता आहे, जो संविधानवादी आहे, जो संविधानाच्या विचारावरती चालणारा जो इथला नागरिक आहे भारतातला, पोलिसांनी त्यालाच दडपशाहीमध्ये दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। जो दलित समाजाचा आमचा सूर्यवंशी म्हणून आंबेडकरी फुले शाहू विचाराचा कार्यकर्ता होता, त्याला बेल होते तरीही पोलीस प्रशासन त्याला लॉकअपमध्ये दडून ठेवते आणि त्याचं त्या ठिकाणी मृत्यू होतं। ही आंबेडकरी अनुयायांसाठी, संपूर्ण भारतातल्या संविधान प्रेमींसाठी दुःखाची घटना आहे। ह्या देशाला बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिल्याच्या नंतर सुद्धा परभणी पोलीस प्रशासनाने दलित समाजाच्या लोकांवरती, दलित समाजांच्या गाडीवरती, घोड्यावरती, त्यांच्या टेबल खुर्चीवरती, त्यांच्या घरावरती, त्यांच्या घरात उभे असलेल्या मुलांना बाहेर खेचून लाठीकाठी तुटेपर्यंत मारतायत। म्हणून ह्या परभणी पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि ह्या आंबेडकरी अनुयायांना जर पोलीस प्रशासन, इथला पोलीस गृह खाता जर भडकवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा 1997 रमाबाई आंबेडकर आणि खैरलांजे सारखे जर त्यांना या भारतामध्ये आंदोलन घडवून आणायचे आहेत तर दलित समाज कदाचित चुप्प बसणार नाही, गप्प बसणार नाही। हा भीमाचा रक्त आहे, उसळल्याशिवाय राहणार नाही। जातीवाद्यावरती जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, आमचे जे मुलांना अटक केलेलं आहे त्यांना बाहेर काढत नाही, त्यांच्यावरती जो लागलेले कलम आहे ते रद्द करत नाही आणि पोलीस प्रशासन जे कोणी जातीवादी संघटन त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची सखोल चौकशी करत नाही तोपर्यंत आंबेडकरवादी गप्प बसणार नाही। आज मुलुंड स्टेशन, मुलुंड डंपिंग बंद आहे, उल्हासनगर बंद आहे। उद्या जर ह्या पोलीस प्रशासनाने जर याची दखल घेऊन चौकशी केली नाही तर उद्या ठाणा सुद्धा बंद राहील। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परत एकदा भेटणार आहोत की हे जे भारतामध्ये चालू आहे, जे महाराष्ट्रामध्ये चालू हे थांबलं पाहिजे आणि जातीवाद्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। जे काही परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची तोडफोड झालेली आहे, या तोडफोडीच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये, त्या बंदमध्ये जे काही कस्टडीमध्ये तरुणांना, महिलांना जी अमानुष मारहाण झालेली आहे, त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे। एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो आणि या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो 16 तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे, त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष, कार्यकर्ते,
संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे। सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे, सर्व संघटनाचे, ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि आम्ही माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील, त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी जो PI आहे घोरबांडे या व्यक्तीने ज्या ठिकाणी हे ड्युटी करतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना का घडतात आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी जे काही उभ्या असलेल्या वाहनं तोडण्याची कामं आणि त्याचप्रमाणे स्कूटर तोडण्याची कामं, बाबासाहेबांचे स्टिकर असलेले जे वाहनं तोडण्याचं कामं पोलिसांचं आहे का, हा आमचा सगळ्यात मोठा सवाल आहे। आणि पोलिसांनी दंगल भडवण्याचं हे कारण घडलेलं आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज नव्हे देशातला समाज आज चिडलेला आहे। तर त्या सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्याचप्रमाणे हे जे काही पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जी अमानुष मारहाण केलेली आहे महिलांना, पुरुषांना, तरुणांना, यावरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यावर परभणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे अशा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे।